मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 14 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज 14 नोव्हेंबर म्हणजे बालदिवस. तुम्हा सगळ्यांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मालिकेच्या सुरुवातीला आपण बघतोय जीवा आणि नंदिनी यांचा निरोप समारंभ काही अजून आटपलेला नाहीये. आता इकडे जीवा म्हणत असतो नंदिनीला की कोणाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मी तुझं स्वप्न पूर्ण करेल. आणि माझं काय ग नंदिनी, अगं मी बघेल दुसरं स्वप्न. अगं मला नव्हतं जायचं ऑफिसला, पण काय करणार, मी ऑफिसला हवा असेल तर. अगं मला जावं लागेल, तू मला जाऊ देत नाहीयेस नंदिनी. अगं बाय द वे, म्हणजे तो असा स्वतःला हसून समजवतोय. आता खूप मोठा त्याग करतोय प्रेक्षकांनो हा. म्हणजे याची स्वप्न पूर्ण करायची आहे, पण ती पूर्ण करायला मिळाली नाही आणि मनाविरुद्ध काम करावं लागतंय. आता ही शिक्षा म्हणा की त्याला मिळालेली अद्दल म्हणा, जे म्हणायचे ते म्हणा. नंदिनीला आता विषय बदलून तो म्हणतो, अगं नंदिनी, तू काय दिलंयस डब्यामध्ये? स्वीट दिलंयस का बटाट्याची भाजी, काय दिलंयस? आता नंदिनीला तो मागचा पास्ट आठवतो, जेव्हा नंदिनी स्वतः म्हणत असते ना याला की तुम्ही ऑफिसला जा, आणि तो तिच्यावर चिडून म्हणतो की मला नाही जायचं ऑफिसला, मला इंटरेस्ट नाहीये. तो सीन आपला त्या नंदिनीला आठवला. हा आपला नंदिनीला म्हणतो, जाऊ दे, जे असेल ते खाईल मी, आणि गोड द्यायला कुठे गोड घडलंय म्हणा. असू दे, एका अर्थी मी ऑफिसला जातोय ते बरंच आहे. आता उठल्या सुटल्या कोणी मला उपटसुंब म्हणणार नाही. मी पण आता इतरांसारखं रोज कामाला जाईल, संध्याकाळी व्यवस्थित घरी येईल. अगं माझा घरातला मानही वाढेल ना नंदिनी, हो ना? नंदिनी रडूनच म्हणते, हो अहो नक्की. जीवा म्हणतो, अगं नंदिनी, तू डब्बा दिलाय, पण मला खायला वेळ मिळेल की नाही सांगता येत नाही. म्हणजे कधी नव्हे ते जीवाने वेळेला महत्व दिले, बघू आता वेळ जीवाला महत्व देते की नाही. हा ना प्रेक्षकांनो, पश्चातापाने बोलतोय. नंदिनीला तो म्हणतो, जातो हा. नंदिनी म्हणते, येतो म्हणत जा ना. आणि मग जीवा तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, हो ग नंदिनी, आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी बरं करतोय. तसं पाहिलं तर इच्छा नाहीये, पण आता तो नंदिनीच्या पाया पडतो बरं का प्रेक्षकांनो. साहजिक आहे म्हणा, ती तशी मोठी आहे त्याच्यापेक्षा. आता तिचे डोळे तो पुसतो. नंदिनीला फार वाईट वाटत असतं, बाई आपल्या नवऱ्याला मनाविरुद्ध काम करावं लागतंय, काय होऊन बसलंय. आता तो निघालेला असतो तेव्हा त्या नंदिनीची ओढणी त्याच्या घड्याळीत अडकते. नेहमी अडकते ना फिल्मी स्टाईलमध्ये, तशी. नंदिनीला असं फिल्मी स्टाईल वागणं खूप आवडतं. आता अचानक ते झालंय. नंदिनी आता ती ओढणी अशी बाजूला काढते आणि जीवाकडे पुन्हा बघते आणि रडायला लागते. अशा पद्धतीने या दोघांचा निरोप समारंभ झाला आणि मालिकेचं टायटल सॉन्ग पण वाजलं इथे. बघा ना मंडळी, प्रेम प्रेम ते अजून काय असतं, लग्नानंतर होईलच प्रेम. मालिकेच्या शीर्षक गीताप्रमाणे असं वाटत नाहीये का की या दोघांमध्ये प्रेम आहे, पण ते त्यांचं त्यांना जाणवत नाहीये. हे मात्र नवल आहे. असो, आता गेला बिचारा जीवा एकदाच ऑफिसला निघालाय आणि आता खाली गेल्यावर वेगळा निरोप समारंभ रंगलाय, म्हणजे मानिनी आणि पारचा. आता बघा, इकडे नंदिनी विचार करते जीवा गेल्यावर, नाही जीवा, काही झालं तरी मी तुम्हाला तुमचा मान परत मिळवून देणारच. तो दागिना परत मिळवेल आणि जीवावरचा एक तरी आरोप मिटवेल. आता मी स्वस्थ बसणार नाही, असं नंदिनीने ठरवलंय. इकडे मानिनी जीवाला म्हणते, ए बेटा, छान दिसतोयस हे जीवा, नीट जा हं राजा. जीवा म्हणतो, हो गाई, तू नको काळजी करूस, मी जाईल व्यवस्थित. आणि अगं मी काय लहान आहे का, ऑफिसलाच जातोय ना मी. मग मानिनी म्हणते, बेटा तुझ्या मनात जे युद्ध चाललंय ना ते या आईला दिसतंय रे, हे घे दही साखर घे. जीवा ते दही साखर खातो. मानिनी आता तिची मजबुरी सांगते जीवाला, अरे बेटा जीवा, तुला त्रासात नाही बघू शकत ते मी, आणि तुझी मदतही करू शकत नाहीये. तू सांग बरं राजा, मी तुझ्यासाठी काय करू? जीवा म्हणतो, आई, अगं तू न हे इतकं विचार करून टेन्शन घेऊ नकोस. अगं मी ठीक आहे ग. अगं आयुष्यात सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतात का? नाही ना, आपल्याला आनंदाने नाही करायला मिळत काही गोष्टी. आता बाबांनी मला पाण्यात ढकललंय ग आई, तर मला उतरू दे. मला कसं कळेल कसं पोहायचं पाण्यात ते. थोडा त्रास होईल मला, पण मानिनी आता लगेच तिच्या बाळाच्या म्हणजे जीवाच्या चेहऱ्यावरनं हात फिरवते आणि म्हणते, खूपच गोड आहे माझं बाळ हे. जीवा, बाबांबद्दल मनात आडी नको ठेवू राजा. तुझे बाबा जे विचार करतायत ते तुझ्या भल्यासाठी करतायत. ऑल द बेस्ट. बाबा थांबलेत तुझ्यासाठी बाहेर, त्यांच्याबरोबर जाशील ना? आता जीवाला असं वाटतंय प्रेक्षकांनो की आपल्याला गाडीत जायचंय, पण आता विक्रमने मात्र अतिशय म्हणजे काय म्हणू तुम्हाला, शब्द नाही आठवते मला, त्यांनी अगदी सक्ती बरसली आहे म्हणजे या जीवावर. त्यांनी ठरवलंय की जीवाला आता खरं आयुष्य काय आहे ते दाखवून द्यायचंय. आता हे सगळं नंदिनी वरून बघत असते बरं का. जीवा मानिनीला म्हणतो, ए आई, एक विचारू का? तू नाही ना ग रागवलीस माझ्यावर? मानिनी म्हणते, नाही रे बेटा, रागवली
असले तरी मी तुझ्याशी आबोला कशी धरेल? मी आई आहे ना राजा तुझी. जेव्हा आईचं प्रेम आणि बाबाचं प्रेम वेगळं असतं रे नेहमी. तू जेव्हा बाबा होशील ना तेव्हा तुला कळेल बरं. प्रेक्षकांनो, मानिनीने हे सगळं सुनांच्या बाबतीत अप्लाय केलं तर बरं होईल. तसं करतात म्हणा त्या मधून मधून मूड आला की. असो, आता तेवढ्यात पार्थ आलाय तिथे. जीवा खूप प्रेमाने म्हणतो, ए दादा सॉरी रे, माझ्यावर रागवला का रे? नंदिनी हे सगळं वरतून बघते असं त्यांनी अधूनमधून दाखवलंय. आता पार्थ त्याला काहीच बोलत नाही. जीवा म्हणतो, खरंच सॉरी रे दादा, मी तुला एवढी मोठी गोष्ट सांगितली नाही, पण आजच्या दिवशी राग बाजूला ठेवशील का? तुझा छोटा भैया समजून प्लीज. ए दादा मला माफ करशील ना रे? तो पार्थला असा रिक्वेस्ट करतच असतो. तेवढ्यात पार्थच्या मोबाईलवर येतो विक्रमचा फोन. विक्रम आता पार्थला काय सांगतात ते ऐका प्रेक्षकांनो. खरं तर पार्थला जीवाशी बोलायचं असतं, पण तेवढ्यात फोन आल्यामुळे जरा डिस्टर्बन्स आलाय. आता विक्रम फोन करतात. पार्थ म्हणतो, हा बाबा बोला. हो हो आई आहे ना, इथेच आहे आई. लाऊडस्पीकरवर फोन करू? बरं बरं असं म्हणून पार्थने आता तो फोन लाऊडस्पीकरवर केलाय बरं का. आता या दोघांचं थोड्या वेळ बोलणं सुरू असतं. आता तेवढ्यात फोन लाऊडस्पीकरवर केल्यामुळे जरा धमाका झालाय. म्हणजे झालंय असं की विक्रम म्हणतात, मानिनी तुझा निरोप समारंभ झाला का? तसा तुमचा निरोप समारंभ दिवसभर सुरूच राहील म्हणा, त्यामुळे मी आता गाडी घेऊन पुढे गेलोय. मानिनी म्हणते, अहो असं का केलं? विक्रम म्हणतात, तुझ्या लाडक्या पोराला सांग बसनी ये म्हणून. आहे ना त्याच्याकडे पैसे? तशी बाईक आहे म्हणा त्याच्याकडे, पण त्याला आठवण करून दे की महिना संपल्याशिवाय त्याला पगार बिगार मिळणार नाहीये. आता हे सगळं हृदयावर दगड ठेवून ऐकते मानिनी. आता विक्रम पुढे म्हणतात, कळलं ना मानिनी मी काय बोललो ते? अजूनही तो निघाला नसेलच. चांगलंय चांगलंय, चांगलं चाललं तुमचं. असं म्हणून विक्रम राग तिकडनं फोन ठेवून देतात. आता जीवाला कळलंय की त्याला काय करायचंय. काय झालंय प्रेक्षकांनो, कधी कधी वडिलांना मुलांना वटणीवर आणण्यासाठी असा निर्णय घ्यावा लागतो. पण आता जीवाच्या बाबतीत बिचाराच्या बाबतीत सगळंच बरंच बरं आहे. करायला जातो एक आणि होतं कायम नेहमी तिसरंच असतं. हो प्रेक्षकांनो, एखाद्याचं नशीब असतं असं. मी अशी लोक जवळून पाहिली आहेत. आता बघा पार्थ, आता त्यालाही वाईट वाटतंय, जीवालाही वाईट वाटतंय, पण जीवा फायनली निघालाय ऑफिसला जायला. तिकडे ही रम्या त्रास द्यायला तयारच आहे. अरे यार, आधी या मायलेकीने यांनी घरातून काढलं पाहिजे. प्रेक्षकांनो, यांच्या घरात आपोआप शांतता आणि सुबकता नांदेल. तर असो, आता जीवा निघाला ऑफिसला. पार्थ सहज वळून बघतो वरती, तर त्याला नंदिनीबाई दिसतात तिथे उभ्या. आता पार्थ नंदिनीशी पण काही बोलत नाही, कारण तो तिच्यावरही चिडलाय. नंदिनी बऱ्याच गोष्टी त्याला शेअर करते, पण ही गोष्ट नंदिनीने शेअर नाही केली म्हणून त्याला वाईट वाटलंय. असो, आता नंदिनी विचार करते, बापरे, एकीकडे जीवा दुखावले गेलेत, दुसरीकडे सगळे घरचे दुखावले गेलेत. नाही नाही, आता काही झालं तरी मला घरची ही घडी नीट बसवावीच लागेल. मी तो हार परत मिळवणारच. नंदिनीने ठरवलंय. कदाचित तिच्याकडे थोडीफार काही इन्व्हेस्टमेंट असावी. आता हे पहा, इकडे या रम्याने कोणाची परवानगी घेतली नाही आणि निघाली लागले उधळायला ऑफिसमध्ये. वसू आत्या म्हणतात, काय गो बाई रम्या, कुठे निघाली तयार होऊन? लगेच रम्या म्हणते, अगं आई, इतके दिवस पार्थ घरी होता ना, मी वर्क फ्रॉम होम करायचे, पण आता पार्थ जाणार आहे ऑफिसला आणि जीवा पण आजपासून ऑफिसला जाणार आहे. आता त्या जीवाची मजा घ्यायला नको का तिथे ऑफिसमध्ये जाऊन? लगेच या वसू आत्या फिदी फिदी हसतात आणि म्हणतात, हो ग, मी विसरलेच होते, आजपासून ऑफिसमध्ये तुला फुल टू एंटरटेनमेंट आहे. काय गो रम्या, अगं या जीवाने नंदिनीचं आनंद निवास मिळवलं खरं, पण स्वतःला हरवून बसलाय. आता हे गिल्ट त्याला आयुष्यभर खात राहील. त्याला त्याच्या मनाविरुद्ध ऑफिसला जावं लागतंय ना. रम्या म्हणते, एका बहिणीला तिचं हे गिल्ट वाळवीसारखं आयुष्यभर खात राहील, पण आता दुसऱ्या बहिणीच्या चेहऱ्यावरचा सुख आणि आनंद मला ओरबडून घ्यायचा आहे. लगेच ही वसू आत्या म्हणते, जाऊ दे रम्या, नको टेन्शन घेऊ, सगळं होईल. रम्या म्हणते, कसं टेन्शन नको घेऊ? अगं आई, ते पेनड्राईव्ह अजून दिलं नाही त्या माणसाने, त्यातला डाटा पण रिकवर झालेला नाहीये. वसू आत्या म्हणतात, होईल ग, सगळं होईल, सगळं डेटा बिटा होईल, रिकवर होईल, सगळं होईल, काळजी नको करू. आता आपल्याला सध्या नंदिनी आणि जीवाला वेगळं करायचंय, त्याचं प्लॅनिंग करावं लागेल ना. त्या काव्याचं काही टेन्शन नाहीये मला. ती स्वतःच बॉम्ब आहे, ती स्वतःचं उद्ध्वस्त करून घेईल स्वतःला. ती एकदाची इथून निघून गेली ना की पार्थ आपोआप उद्ध्वस्त होईल. पण रम्या, लग्नाच्या मांडवात जी चूक केली ना ती करू नको. अगं, लग्नाच्या मांडवात आपलं सगळं मनासारखं होणार होतं, पण तू तिथून निघून गेली. एक लक्षात घे, आता पण पार्थ एकटाच राहील. ती काव्या गेली की कदाचित, आणि तू कुठेही जायचं नाहीये, तू इथेच राहा. लगेच रम्या म्हणते, अगं हो हो हो, इथेच राहणार आहे मी, कुठे जाणार आहे, पण आता मला ऑफिसला तर जाऊ दे. लगेच वसू आत्या म्हणतात, हा जा बाई जा. रम्या लगेच म्हणते, आज बोलण्यातून त्या जीवाला असे चिमटे घेईल ना की त्याला दुखलंच पाहिजे, आणि त्याला दुखलं की त्याच्या वेदना या नंदिनीला होणारच.
आता वसुआत्या तिच्या या बोलण्यावर हसायला लागतात. रम्या म्हणते चल आई येते मी आता. लगेच वसुआत्या म्हणतात हो ऑल द बेस्ट. आणि आता इकडे या दोघा बहिणीचा सीन दाखवलाय, नंदिनी आणि काव्याचा. या दोघींच्या ड्रेसचे कलर छान वाटतात ना प्रेक्षकांनो. म्हणजे मला फार आवडते हे कॉम्बिनेशन, राणी कलर आणि ऑरेंज कलर. किती छान वाटतंय बघा ना, बघायला मस्त वाटतं डोळ्यांना. तर असो, सहज शेअर केलं. आता इकडे काव्या आली आणि म्हणते काव्या म्हणते अगं ताई मी चहा टाकत होते, तू घेणार आहेस का? आणि जन्मजय कुठे गेले? आता ही नंदिनी म्हणते अगं ते कामावर गेले, थोडक्यात चुकामुक झाली बघ. लगेच काव्या म्हणते आमची नेहमी चुकामुक होते. लगेच नंदिनी तिच्याकडे बघायला लागते आणि म्हणते म्हणजे या आधी तुमची कधी चुकामुक झाली आहे का? काव्या म्हणते अगं नाही ग ताई, सहज बोलले मी. अगं म्हणजे मी जेव्हा जेव्हा तुझ्या रूम मध्ये येते तेव्हा जन्मजय भेटतच नाही ना, तूच असते म्हणून सहज बोलले ग. आता नंदिनी काहीतरी करत असते, म्हणजे तिची पर्स वगैरे घेते, मोबाईल घेते आणि निघालेली असते. आता काव्या म्हणते काय गडबडीतेस ताई, ऑफिसला निघाली आहेस का कुठे बाहेर जायचंय? नाही म्हणजे आनंद निवासला चालली आहे का? मग नंदिनी म्हणते अगं महत्वाच्या कामाला चालली आहे. काव्या म्हणते कसलं महत्वाचं काम? आता ही नंदिनी सहज बोलून जाते अगं मी ज्वेलरकडे चालली आहे. आणि काव्याला आश्चर्य वाटतं. इकडे आपले जीवासाहेब ऑफिसमध्ये आलेत. आल्या आल्या जीवाला थोडंसं कसं तरी होतंय, म्हणजे त्याचं मन तिथे लागत नाही प्रेक्षकांनो. त्याची काहीतरी वेगळी स्वप्न आहेत. त्याला आता ते सगळं झालेला प्रकार थोडासा आठवतो आणि वाईट वाटतं. तेवढ्यात ऑफिसचे पिऊन दादा येतात आणि हे खूप जुने पिऊन दादा आहेत, म्हणजे जरा वयस्कर दाखवलेत. प्रेक्षकांनो तुम्हाला आवडतोय ना माझ्या आवाजात रिव्ह्यू ऐकायला, मग एखादा लाईक नक्की करा हं. तर असो, आता ते पिऊन दादा येतात, ते म्हणतात येऊ का सर आत? जीवा म्हणतो अरे काका या ना या. आता आल्या आल्या ते म्हणतात गुड मॉर्निंग सर, तुमच्यासाठी कडक चहा आणू का? जीवा म्हणतो काका तुमच्या लक्षात आहे. ते म्हणतात म्हणजे काय सर, इतक्या दिवसांनी तुम्हाला ऑफिसमध्ये पाहिल्यावर बरं वाटलं. जीवा म्हणतो हो काका थँक्यू. आता ते पिऊन दादा म्हणतात तुम्ही आलायत ना ऑफिसमध्ये, आता आमचा दिवस मस्त हसत खेळत जाणार बघा. पण सर तुमच्यासाठी ना मोठ्या साहेबांनी निरोप दिलाय, म्हणजे एक नोट दिलीये बघा, मी काही वाचली नाही, आणतो हा लगेच. असं म्हणून ते पिऊन दादा गेलेत नोट आणायला. इकडे पुन्हा काव्या आणि नंदिनीचा सीन कंटिन्यू केलाय त्यांनी. काव्या म्हणत असते अगं ए ताई, अगं तू वेडी आहेस का? अगं तू काय चूक करणार आहेस पुन्हा? आता तू ज्वेलरकडे चालली आहेस तर मनाने काही करणार आहेस का? अगं नको ग ताई, काही करू नको, आता नवीन काहीतरी. आता नंदिनी म्हणते वेडी आहेस का काव्या? अगं मी काही दागिने वगैरे विकायला नाही चालले, अगं मी आजीचा दागिना सोडवायला चालली आहे. नंदिनी म्हणते खरं सांगू का तुला काव्या, कालपासनं माझ्या डोक्यात हाच विचार चालू आहे बघ. आजींचा विकलेला हार कसा ग आणायचा परत? जीवानी तो मजबुरीमध्ये विकलाय ग, म्हणजे सगळेजण त्यांच्यावर नाराज आहेत हार विकल्यामुळे. तो विकताना जीवांना किती त्रास झाला असेल हे मला माहिती. अगं तो हार परत मिळवण्यासाठी, म्हणजे माझं आनंद निवास परत मिळवण्यासाठी जीवांनी विकला ग. बाबा म्हणाले तसं नाहीये ग, बाबांचा गैरसमज झालाय. जीवासारखा माणूस एखाद्या प्रेमाचा, आशीर्वादाचा, म्हणजे आजीच्या आशीर्वादाचा सौदा नाही करू शकत ग काव्या. काव्या नंदिनीला समजवते हो ताई मला कळतंय, जन्मजयंती तुमच्यासाठी म्हणजे तुझ्यासाठी हे सगळं केलंय ग, तुझा आनंद परत मिळवण्यासाठी. आता नंदिनी म्हणते हो काव्या, आणि मला आता त्यांचा आनंद परत मिळवून द्यायचा आहे. काव्या म्हणते ताई तुझा हेतू प्रामाणिक आहे या सगळं करण्याच्या मागे, पण जरा विचार कर ग ताई. अगं हार परत आणल्यामुळे सगळं नीट होणार आहे का? विक्रम काका जे चिडलेत ते नीट होईल का? पार्थ पण चिडलेत, विक्रम काका चिडलेत, त्यांच्या चिडण्यामागचं कारण कमी होईल का? खरंच सांग ताई, तू आधी विचार कर आणि मग जा हार आणायला. अगं ताई त्यांच्या चिडण्यामागचं मूळ कारण म्हणजे जन्मजयने हे सगळं लपवून केलं हे होतं ना. तुझ्या हार परत आणण्यामुळे त्यांचं चिडणं कमी होईल का? म्हणजे तो सगळा राग कमी होईल का हार जर परत आणला तर? नंदिनी म्हणते हो काव्या मला कळतंय राग नाही जाणार, पण जीवाच्या मनावरचं ओझं थोडं कमी होईल ना काव्या. अगं आत्ता सुद्धा किती तडफडत होते ते, किती गिल्ट मध्ये कामाला गेले मला माहिती काव्या. काही करून मला आजीचा हार परत आणायचा आहे. तो हार विकल्या गेल्यामुळे घराला जी जखम झाली आहे, म्हणजे त्यावर थोडीशी फुंकर बसेल ग मी हार आणल्यामुळे. काव्या म्हणते बरं ताई, या फुंकर घालण्यामुळे थोडंसं का होईना सगळ्यांनाच दिलासा मिळेल. आता पुढे या रम्याचा सीन दाखवलाय. रम्या ऑफिसला आली आहे आणि ऑफिसमध्ये काही लोक चर्चा करतायत. म्हणजे एक मुलगी दुसऱ्या मुलाला म्हणत असते ए अरे तुझा भाव कमी होणार आहे आता, जीवा सर येणार आहेत ऑफिसला. आता हा जो मुलगा आहे ना तो म्हणतो काय जीवा सर येत आहेत? आता रम्या या दोघांचं बोलणं ऐकत असते. ही मुलगी त्या मुलाला चिडवत असते आता तुझे शायनिंग मारायचे दिवस संपले, आमच्या जीवा सरांचे जोक असतील आता ऑफिसमध्ये. कविता ऐकायच्या तर फक्त जीवा सरांच्या,
आणि आता जीवा सर सेंटर ऑफ अट्रॅक्शन असणार आहे, तू नसणार आहे. आता तो मुलगा वैतागतो आणि म्हणतो, अरे यार काय यार, आता माझा भाव डाऊन होणार. लगेच रम्या येते, त्या दोघांच्या मध्ये बोलते आणि म्हणते, अरे आशिष डोंट वरी, तुझा भाव काही कमी होणार नाहीये ऑफिसमध्ये, असं काही होणार नाहीये. पुढचे काही दिवस तरी तुझेच जोक्स, तुझ्याच पंचलाईन आणि तुझ्याच कविता फॉर्म मध्ये असणार आहे. कारण तुमचे जीवा सर आता पूर्वीचे जीवा सर नाही राहिले. अरे यार हिला काय करायचंय मध्ये मध्ये बोलून, काही कळतच नाही मला. असो, आता रम्या या दोघांना सांगते की जीवा सरांसोबत एक ट्रॅजेडी झाली आहे. आता ते दोघंही विचारतात, म्हणजे काय झालं. आता ही रम्या म्हणते, सांगते ना. आता नुसते तिचे ओठ हलवताना दाखवले बरं का, हिने सांगितलं नंदिनीच्या बाबतीत जे काही झालं ते. हिला काही गरज आहे का तिथे जाऊन चोंबडेपणा करायची, म्हणजे घरी करते ते कमी आहे का प्रेक्षकांनो. काही आपलं आपण कॅरेक्टर बद्दल बोलतोय बरं का. असो, आता पुन्हा काव्या आणि नंदिनीचा सीन दाखवला बरं का. काव्या नंदिनीला विचारत असते, अगं ताई तू एकटी जाणार आहेस का. नाही म्हणजे मी आले असते ग, पण माझ्या परीक्षा तोंडावर आल्यात, मला अभ्यास करायचा आहे. नंदिनी म्हणते, हरकत नाहीये अगं, मीच तुला अभ्यासावरून उठू देणार नाहीये, तुझं सगळं लक्ष अभ्यासातच पाहिजे काव्या. आता जीवांना या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांची बायको खमकी आहे, असं नंदिनी काव्याला म्हणते. आता पुढे बघा, काव्या म्हणते, ताई लवकर ये हं, असं म्हणून ती तिला बिलगते आणि ऑल द बेस्ट करते आणि म्हणते, काही लागलं तर मला फोन कर हं ताई, असं म्हणून काव्या निघून जाते. नंदिनीने ठरवलंय की आता जीवाचं मन थाऱ्यावर राहू दे देवा. त्यांनी ठरवलं तर काहीही करू शकतात ते, आणि प्रत्येकाला त्यांचं टॅलेंट बघू दे, म्हणजे असं मनातल्या मनात ती विचार करते. आता इकडे जीवा त्याचे फॅमिली फोटो बघत असतो, त्याची कॅबिन बघत असतो. पण आता बघा प्रेक्षकांनो, रम्या तिथे जाऊन त्याला कशी डिवसते. रम्या जाते आणि कॅबिनचा दरवाजा वाजवते. जीवाने तिथे नंदिनीचा पण फोटो ठेवलेला असतो. आता जीवाच्या कॅबिन मध्ये तेवढ्यात रम्या येते आणि दरवाजा वाजवते आणि म्हणते, येऊ का आतमध्ये. जीवा म्हणतो, तू इथे. रम्या म्हणते, हो अरे तू ऑफिसला जॉईन होतोयस ना, म्हणून तुला बेस्ट विशेस द्यायला आली आहे, चल अभिनंदन तुझं. लगेच हा जीवा म्हणतो, तू पण ऑफिस पुन्हा जॉईन केलंय का. ठीक आहे, हरकत नाहीये, तुला पण ऑल द बेस्ट. जीवा काही त्या रम्याला शेक हँड करत नाही, त्यामुळे रम्याचा पचका होतो, म्हणून ती अशी राग व्यक्त करते स्वतःलाच. आणि तिथे नंदिनीचा फोटो बघते बरं का, आणि त्याने जे काही तिथे फोटो लावलेले असतात ते सगळे ही रम्या बघते. जीवाने आता इतकं सगळं छान त्याची कॅबिन डेकोरेट केली आहे हे बघून लगेच रम्या म्हणते, काय रे जीवा, केबिन सेटअप करतोयस का. अरे वा, म्हणजे मी वेळेवर आले वाटतं. प्रेक्षकांनो, हा शेवटचा सीन बघत आहात तुम्ही. आता बघा, रम्या म्हणते, अरे मामाने तुझ्यासाठी एक निरोप दिलाय. लगेच जीवा म्हणतो, हो मला काकाने सांगितलंय. लगेच रम्या म्हणते, हो अरे, म्हणजे पिऊन कडून हा निरोप ऐकून तुला वाईट वाटलं असेल ना. म्हणजे मी कशी तुझी बहीण आहे, फॅमिली मेंबर आहे, म्हणून मीच ही चिठ्ठी घेऊन आले बघ. साहजिक आहे प्रेक्षकांनो, या बाईने आधीच ती चिठ्ठी वाचली असणार आहे. लगेच म्हणते कशी की, अरे मला हा निरोप देताना जरा वाईट वाटतंय रे जीवा, म्हणजे बघ ना किती वाईट वेळ आली ना रे तुझ्यावर जीवा. जीवा तिच्याकडे पाहतच राहतो बरं का. रम्या म्हणते, अरे मामाने तर निरोप स्वतः यायला पाहिजे होतं, सांगितलं पाहिजे होतं ना तुला निरोप. म्हणजे मामाने तुझ्यासोबत बोलायची पण इच्छा नाहीये रे. म्हणजे काय रे जीवा, खूप कसं तरी होतंय रे तुझ्यासाठी. लगेच आता हा जीवा म्हणतो, आणि इकडे ती चिठ्ठी. रम्या म्हणते, थांब थांब, मीच वाचून दाखवते ना चिठ्ठी तुला. आता जीवा तिच्या हातातून हिसकावतो आणि म्हणतो, इकडे आण, असं म्हणून ती चिठ्ठी तो वाचतो. लगेच रम्या मोठ्याने ओढून सांगते, जीवा आता ही केबिन तुझी नाहीये. आता जीवाला रागच आलाय रम्याचा. रम्या लगेच दाखवते, चिठ्ठीत लिहिलंय बघ. जीवाने चिठ्ठी वाचली बर का, आणि आता रागाने तो रम्याकडे बघतो आणि मालिकेचा एपिसोड इथेच संपून जातो. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत की त्या आशिषचे, म्हणजे मगाशी तो छपरी पोरगा दाखवला ना त्याचे आणि या जीवाचे भांडण झालेत. जीवा त्याला ओढून म्हणतो, काय बोललास, नंदिनी बद्दल जर एक शब्द बोललास ना तर इथेच लोळवेन मी तुला. लगेच विक्रम येतात आणि जीवावर खूप ओरडतात आणि म्हणतात, काय चाललं रे तुझं, आल्या आल्या ऑफिसमध्ये भांडण करतोयस का. लगेच आता नंदिनीने फोन लावलाय जीवाला, बरे आहात ना जीवा, तुमचं मन लागतंय ना ऑफिसमध्ये. आणि इकडे पार्थ काव्याला सॉरी म्हण. जीवा नंदिनीला खोटं खोटं बोलतो, अगं मी केबिन मध्ये खुश आहे वगैरे वगैरे. मग नंदिनी पुन्हा प्रश्न विचारते, खरंच खुश आहात ना तुम्ही जीवा. इकडे पार्थ या काव्याला सॉरी म्हणतो. काव्या म्हणते, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय. पार्थ म्हणतो, माझी मैत्रीण चुकली तर मी पण चुकलो ना. चांगला स्वार्थी प्रेक्षकांनो, म्हणजे त्याला वाटलं तेव्हा बोलतो, वाटलं तेव्हा चिडतो. असो, काहीतरी आपलं चाललंय म्हणून चाललंय. तसा आजचा एपिसोड जरा सोसोच होता.
आवडला का मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या पद्धतीने तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न करते. आवडल्यास नक्की लाईक करा. मंडळी, तुम्हाला पार्थ आणि काव्या या दोघांची लव्ह स्टोरी येणाऱ्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. चला तर मग भेटूया उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना बाल दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी. भेटूयात उद्या. टेक केअर. धन्यवाद.